तर नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार व्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आणि आजचा दिवस आहे नवरात्री उत्सवाचा 10वा आणि सॉरी 10वा नाही, हा 10वाच। आणि आज घट्ट उठणार आहेत, म्हणजे घरचे देव वगैरे उठणार आहेत। तर नक्कीच आता थोड्या वेळात तयारी करून आपण जाऊ आपल्या घरच्या देवांची तशी, आणि मग घरचे देव उठल्यानंतर मग आपण जाऊ गावदेवी मंदिरात। तर चला आता भेटू आपण आपल्या घरच्या देवांची, तर डायरेक्ट आरतीला जाऊ आपण, चला। मित्रांनो, आता आमचं घरचं देव उठलेलं आहे आणि आता आम्ही चाललो गावदेवी आईचे दर्शनाला, कारण की आजचा दिवस घटस्थापना होऊन आजचा नवरात्रीतला शेवटचा दिवस आहे। आणि आपल्या गावदेवी मंदिरात दसऱ्यापर्यंत कार्यक्रम असतो, दसऱ्याला पूजा वगैरे असते। आणि आता आमचं घरचं देव उठलेत, तिथून दर्शन घेतले आणि आम्ही दोघं आता निघालो गावदेवी, साहिल आणि जयदीप पण आहे। तर आता भेटू आपण आपल्या आई गावदेवीचे मंदिरात। आईलो आम्ही आमच्या गावदेवीचे मंदिरात आणि घट उठलेलं आहे, आम्ही उशीर आलो की रोशन आहे फिशिंग, रोशन फिशिंग आहे। जय आमची ताले पाहुणे आता आम्ही चाललो मंदिरामध्ये। थोडा मगाशी मी गेलो, जरा उद्या दसरा आहे, मग रिक्षा वगैरे धुवून आलो आणि थोडा खेळायला पण गेलो, क्रिकेट तिथंच होतो धुवत रिक्षा तर। आणि मग तिथनं आता चाललो पुन्हा मंदिरामध्ये। आज ऍक्च्युली ब्लॉग बनवायचा माझा मूडच नव्हता, पण घरच्या तशी हा हा काय हो 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 इकडं बघ 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 काय। अरे तुला काय एडिटिंग करायला मला खांटाला येतं, टाइम नाही भेटेल। तर आजचा दिवस आणि उद्या दसऱ्याचा दिवस आणि गावदेवी मंदिरामध्ये आमचा शेवटचा दिवस नाही। आम्ही तसं नेहमी आरतीला, मंगळवारच्या आरतीला जातोच, पण उद्याचा जो नवरात्रीचा व दसऱ्याचा दिवस आहे ना, तो शेवट असतो, आमची तर पूजा वगैरे असते। तर चाललो आम्ही मंदिरात आरतीसाठी बाई। तर चला आता आम्ही आरतीला चाललो तिकडं मंदिरामध्ये।
तुम्ही पण बोलता असं काय आरती आरती बघून कंटाळा आला असेल ब्लॉग मध्ये, पण 9 दिवस त्याच ठिकाणी जातो तर दुसरं काय दाखवणार तुम्हाला. येतंय चला आपण भेटू आता डायरेक्ट मंदिरामध्ये. आणि इकडे आमचे साहिल भाऊ पण निघालेले आहेत मंदिरामध्ये. कुठे चालले पण चाललंय कुठं पण मंदिरात का आरतीला. चला आता चाललो आम्ही आता मंदिरात आरतीसाठी. आम्ही नेहमी जातो. मंडळी मस्त आरती पण झाली, सर्व मंडळी गेलेली आहे. आता काय घट वगैरे उठलेले आहेत. देवी सकाळीच उठलेली आहे आणि मस्त देवीची आजची जी सजावट आहे एकदम साड्या वगैरे एकदम खूपच मस्त अति सुंदर असं रूप दिसतंय आज इकडं. काय जेवायला वरण भात आणि कसली भाजी? छोले, छोले की भाजी. तर आज कुठून आली? तिकडून घ्यायचे आमच्या इथं आणली. आता मस्त आम्ही आलो गावदेवी मंदिरात आरतीच्या आलो आणि तिथून गेलो दुर्गामाता मित्रमंडळ यांची दुर्गामातेची म्हणजे दुर्गामाता असते देवी असते तिथे. तर तिथे आम्ही दर्शन गेलो आणि तिथे भजन चालू होतं. आम्हाला थोडा तिथे भजन बसायला पण संधी भेटली आणि तिथून मग आलो घरी आणि आता जेवतोय. आणि जेवण पुन्हा कुठं जाणार तुम्हाला माहितीच नक्की. कुठं जाणार ग? गावदेवी मंदिरात. गावदेवी मंदिरात. दुसरं आम्ही जाणार कुठं? कारण की आमचं 9 दिवस गावदेवी मंदिरातच.
पहिले जायचो पनवेलला, पण जेव्हापासून गावदेवीचं उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव जोरात व्हायला लागलं तर तेव्हापासून बाहेर कुठे गेलो नाही. फक्त दर्शनासाठी गेलो आम्ही, केलंबा देवीच्या दर्शनाला, परत रायबा देवीच्या दर्शनाला, परत चिंचवणच्या महालक्ष्मीचं पण दर्शन घेतलं. परत आमच्या गावदेवीची बहीण नंदादेवीचा इथला, परत आमच्या गावदेवीची बहीण वाजेगावची जोगेश्वरी माता, तिचं पण दर्शन घेतलं. आणि अजून कुठे गेलतो, टाके देवीचं पण दर्शन घेतलं. शेडुंगला एकविराई, प्रति एकविराई सतीश दादाची, तर तिथं पण आम्ही दर्शन घेऊन आलो. अजून एक राहिला म्हणजे आपली एकविरा माऊली कारल्याची, तर ते राहिला. कारण की तिकडे गेलो नाही, पण नेक्स्ट टाइम आम्ही नंतर जाऊ, कंटिन्यू ब्लॉग करू तिथला पण आम्ही नक्की जाऊ दर्शनाला. जायचं ना. त्या एकविराईच्या दर्शनाला गेलो ना म्हणून माझी बायको रुसली होती, माझ्यावर रागवली होती, कशी तरी तिला कंट्रोल मध्ये ठेवली मी. बाय जाऊ दे. चला तर जेवून घेतो मित्रांनो आणि आपण जाऊ गावदेवी मंदिरात पुन्हा. परत उद्याचा दिवस शेवटचा आहे, उद्या पूजा आहे नक्कीच. आमची मम्मी लवकरच झोपली. जेवली का? काय खाला? आम्ही व्हेजिटेरियन आहेत तिघं, पण फक्त आमचं पप्पांनाच लागतं मच्छी मटण, त्यांना करमत नाही, त्यांच्यासाठी बनवायला लागतं. असं एक कोणतरी खायला पाहिजे. पहिले आम्ही सर्व खायचो, पण असती बंद झालं. चांगली गोष्ट आहे. या जेवायला बसतोय. आमच्या मम्मीला काय लागतं दुसरं काय नाही, इकडे असं कार्यक्रम लागतात. मला तर बिलकुल पटत नाही बनकस कार्यक्रम. निव्वल बनकस. आता रिमोट घेतला काय यांचा डोला असा फिरतील माझ्या वाटत. बघा रिमोट देणार नाही बोलतो. जा रिमोट मी घेणार. रिमोट लपून ठेवला बघा हिने, लगेच रिमोट लगेच लपून ठेवला. माझ्याकडे मोबाईल आहे, मोबाईल कनेक्ट करून चेंज करेन मी. उद्या आहे जेवलान पूजा, दसरा आहे उद्या ना. इथं असतं आमच्या गावदेवीची तर पूजा असतं, तर पूजेसाठी सर्व इथंशी आज तयारी चालू आहे. इकडे अर्धी मंडळी खोबरा कापायला बसले, इकडे अर्धी आरगुप्तान, आणि इकडे तो कटिंग केलेला खोबरा इकडे पुढच्या प्रोसेसिंगला इथं भाजण्यासाठी. इकडे मॅनेजमेंट करणारे आमचे संतोष अण्णा. आणि इकडं अर्जुनांना बोलला तर रात्रभर 9 दिवस अण्णा, रात्रभर 9 दिवस इथं नाईटला अण्णा झोपाचं इथंशी देवीच्या इथंशी अण्णा. आता तर रात्री 9 दिवस. आणि इकडं ही गावातली मंडळी आलेली आहे ना. इकडं आमचा कौशिक भाई, अरे कौशिक, आणि आमचे डीजे ऑपरेटर मनीष पाटील. 9 दिवस इथशी 9 दिवस इथशी यांनी सेवा केली, पण ती सेवा काय असतं रे. डीजे ऑपरेटर आणि मालक, हो डीजेचा मालक आहे. वाजव 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 वाजव. बोला गावदेवी माते की, बेल माते की. आता निसाल सुन. ए महेंद्र आला.
सगळे आत वरती नमस्कार मंडळी, आज आम्ही फुल धमाल केलेली. आता आमच्या बरोबर असं आमचं व्यक्ती होतं का रामदास अण्णा, तो आला आणि आम्ही असं नाचलो फुल मजा. तुला कसं वाटलं आज? काय बोलू, मजा आली का? मजा आली खूप. पंकू तुला? खूप मजा आली आज. रोशा? मस्त मजा. मजा. तुला? रामदास काका आले ना, अजून जोश आला ना. मजा आली ना. पहिले आपण कसं एकदम आस्ते नाचत होतो. अण्णा आला भाई ना, आदत कुला. आता उद्या जोरात, उद्या शेवट आहे, शेवट उद्या नाद. मजा लवकर येऊ उद्या. ड्रेस आमचा आविष्कार तर काय मागच्या वर्षी पलुकल्या वर्षी होता, यंदा नव्हता. यंदा काय नव्हता ना तू पण? नाही, तो सुट्टीवर आहे. फुल धमाल केली. 9 दिवस किती नाही 8 दिवस आम्ही वाट बघली नाचायची, पण आज आम्ही फुल जोश मध्ये नाचलो. रोशन असतील का उद्या? नक्की बघू व्हिडिओ मध्ये. 100% व्हिडिओ चालू आहे ना, चालू आहे नक्की 100%. आता आम्ही जाऊ घरी. फुल नाचलो, दमलो, जाम दमलो. म्हणजे 8 दिवस असा वाटला का जो आम्ही सुरुवात झाली ना स्टार्टिंग इथे नवरात्र उत्सव साजरा करायची, त्यावेळेला आम्ही नाचलो ना, तशी 8 दिवस आम्हाला मज्जाच वाटली नाही का, एकदम शांत वातावरण. पण आज आम्ही सर्वांनी ठरवलं का आज नाचायचा आणि फुल धमाल केली. याचं कारण एकच, रामदास अण्णा अण्णा होता म्हणून आज आम्ही फुल जोश मध्ये नाचलो. असं नको आज करू. आरोपी कसा या चाय गरम चाय. साहिल चायवाले. साहिल भैया साहिल चायवाले. चाय गरम चाय 5 रुपये गडी. माल दे चल माल दे. अरे लास्ट काय चांगलं काम करतो ते, अवलान काम करतो तू. चाय बस चाय. साहिल
मंडळी फायनली आता आलोय घरी. आजची जी धमाल होती आज देवळामध्ये भरपूर नाचलो आम्ही. तुम्ही तर बघितलं असेल पूर्ण ब्लॉग. आणि आज म्हणजे ब्लॉग करण्याचा माझा काही प्लॅनिंग नव्हता. घरचे देव वगैरे उठले पण ब्लॉगला सुरुवात केली. पण मला वाटलं नव्हतं का आज जी धमाल होईल ती आज ब्लॉगमध्ये काय दाखवायला भेटली मला. आणि फायनली मस्त नाचलो वगैरे. आणि थोड्या वेळात नंतर मग या पण 4-5-6 जणी पोरी होत्या. त्यात 2-3 महिला मंडळी होत्या त्या नाचल्या वगैरे. आणि मग नंतर मग आम्ही दोघे आलो घरी. ते आता झोपले आणि मी पण झोपतो मित्रांतर. नक्कीच म्हणजे आज आजचा 10वा दिवस आय थिंक. 10व्या दिवशी म्हणजे देव वगैरे उठले. 9व्या दिवशी न उठले, आज उठले. आणि आज देव उठवल्यानंतर उद्या आमच्या गावदेवी मंदिरात पूजनाचा कार्यक्रम आहे. म्हणजे पूजा आहे. आणि पूजा बोलल्यावर संपूर्ण गावातल्या लोकांना जेवण वगैरे घातलेलं असतं. आणि नंतर मग शेवटच्या दिवशीचा पण आपला सर्व मंडळी येते आणि नाचते वगैरे धमाल करते. तर नक्कीच तुम्ही उद्याचा पण व्लॉग मी करीनच. आणि आजचा व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी जास्त काय बोलत नाही. आता घेतो विश्रांती, झोप आली मला. बाय बाय.